आपलं नाव काय मामा? गणेश कैलास काळे. गणेश कैलास काळे. बरं मामा, हे जे शेततळ आपल्याला शासनाकडून मिळालेलं आहे, शासनाकडून याची माहिती सर्वात अगोदर कोणी दिली तुम्हाला शेततळ्याविषयी? ते गावात 2-3 तळी झाली. गावातले पाहून हा. तुम्ही मागणी हो. पण मागणी केली का प्रत्यक्ष गावात म्हणजे भरण्यासाठी कोणी आलं होतं फॉर्म वगैरे नाही काही? नाही, कोणीच नव्हतं. आपण स्वतंत्र आधी एक तळ खाल्लं. हां हां इथून पुढं समजा आता शासनाला कागदपत्र द्यायचं. कागदपत्राचं सादरीकरण. हां. फक्त ही माहिती भेटली तुम्हाला की अशा पद्धतीचे शेततळ केल्याच्या नंतर आपल्याला शासन दरबारी कागदपत्र दिल्याच्या नंतर अनुदान भेटतं. हो, भेटणार आहे. आणि अनुदानाचं स्वरूप वगैरे कसं असेल? ते आपल्या तळ घेण्यावर येईल ना. आता हे किती बाय कितीचं तळ आहे? आता हे 15 बाय 15 हे 15 बाय 15चं तळ. ते याची उंची आत आत आता आत आत आणि बाहेर बाहेर याचा 30 बाय 30 असं. हो, हे आता म्हणजे भर याची 10 फुटाची आहे जमिनीपासून. जमिनीपासून येते बरं. हो, 10 फुटात धरा. 10 ते 15 फुटाची. आणि खोली खोली 15 फूट. खोली 15 फूट. बरं, आता या एवढ्या पाण्यामध्ये किती शेती भिजते? त्याच्यात 10 एकर शेती भीतीच आहे. 10 एकर. म्हणजे या 2 बोरच्या मोटर सुरू असल्या ही मोटर सुरू राहते. आणि आता स्टोरेज समजा पाण्याचा प्रश्न आता उपस्थित झाला, बोर कमी झाले, हो, तर हे स्टोरेज तुमचं किती दिवसापर्यंत जातं? हे 1 दिवस जातो. म्हणजे छोटा असल्यामुळे स्प्रिंकलरवर जर तुम्ही वापर केला याचा पाण्याचा, हो, तर हा एवढा हरभऱ्याचा पट्टा भिजवून होतो का? नाही, 2 टप्प्यामध्ये होते. 2 टप्प्यात. म्हणजे 2 टप्प्यात तुमचा एवढा टप्पा झाला म्हणजे हरभऱ्याला पाणी एकूण किती लागतं? एकूण आमच्या इकडं सरासरी एकच पाणी आहे. नाही, तुम्हाला इच्छा जर द्यायची ते 2 बी देऊ शकतो. बरं, आता ह्या एका पाण्यामुळे तुमच्या उत्पादनात फरक किती पडतो? उत्पन्नात जिथं समजा आम्हाला इतकी 10 कट्टे भाजी तर तिथं 2-4 कट्टे वाढत. 2-4 कट्टे. 4 कट्टे. मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त वाढ होत असेल, कारण पाण्यामुळे हरभऱ्यात भर एक तर हरभरा पूर्ण भरणार आहे. हो, आणि घाट्याला जी मर लागायची ती मर लागणार नाही. हो, लागणार नाही. फक्त व्यवस्थापन कोणतं आहे? आळीचं व्यवस्थापन. आळी. आणि मग आळीचं व्यवस्थापन केल्याच्या नंतर तुमच्या पिकात पाण्यामुळं किमान 25% तरी वाढ होते. वाढ होते ना. मग हे तुम्हाला नेहमी नेहमी करायची गरज नाही. नाही नाही. तर हे एकदा शेततळ घेतलं तर किती वर्षापर्यंत जातं? आता हे शेततळ एकदा घेतलं तर याची समजा सुरक्षा जर चांगली ठेवली हां. तर ते करून बी जाते. अच्छा. याची म्हणजे समजा याची वॉरंटी म्हणजे हे जे पन्नी आहे पन्नी हिची 4 वर्ष गॅरंटी 4 वर्षापर्यंत ही राहणार. राहणार. त्याच्यानंतर बदलायची, हां. आपल्याला रिप्लेस करायची. ही म्हणजे 250 घेतली, 250 गेजची. 700 ही 250 गेजची पन्नी आहे. आणि 250 गेजच्या पन्नीचा वापर केल्याच्या नंतर ही पन्नी जवळपास 4 वर्ष चांगलं तिला आयुष्य आहे. आणि 4 वर्ष आयुष्य असणारी ही पन्नी, आता याला खर्च साधारणतः पन्नीचा खर्च तिला पन्नीचा खर्च लागला 10,000 रुपये. 10,000. छोटा असल्यामुळे छोट्या साईजची 10,000ची पन्नी आहे फक्त पन्नी. आणि बाकीचा इतर खर्च आहे. हा एकूण खर्च सरासरी याला 16,000 रुपये लागले. 16,000. आणि अनुदानाची राशी या शेततळ्यासाठी किती मिळते याचे काही अंदाज? याचा अंदाज आहे बा, हे समजा 50 बाय 50 जर केलं हो, तर याला 2 लाख रुपये अनुदान भेटते. 2 लाख. 50 बाय 50चं शेततळ जर घेतलं तर 2 लाखाचं अनुदान भेटतंय आपल्याला. हे बाकीच्या शेतकऱ्यांना माहिती द्यायची. ज्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीची शेततळी नाही आहेत, मग त्यांना माहिती देण्यासाठी हा एक अनुभव आपण प्रत्यक्ष विचारायला लागलो. आता याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, तांत्रिक अडचणी येतात, बऱ्याचशा कागदोपत्री गोळा करण्याच्या, काही शेतकऱ्यांना त्या रकमा मिळवण्यासाठीचे बरेच प्रश्न निर्माण होतात. तर हे प्रश्न निर्माण झाले नाही पाहिजे लोकांच्या समोर, शेतकऱ्यांसमोर. खरा प्रश्न त्यांचा तिथं आहे. हे खर्च करून बसायचं ती भीती वाटते त्यांना. सध्याला हरभऱ्याला नेमकं पाणी पाहिजे होतं. हो, ते तात्पुरती सुरुवात केली आणि पाणी सुरू केलं. उन्हाळ्यात याला चांगलं बनवायचं. म्हणजे हे तात्पुरतं टेम्पररी. म्हणजे याला आणखीन हे कापड काढून घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित त्याची डागडुजी करून घ्यायची आहे. अच्छा. म्हणजे याच्यामुळे जवळपास हे 4 वर्षाच्या नंतर तुम्ही रिप्लेस करणार परत दुसरं, किंवा 4 वर्षाच्या नंतर जर त्याची लाईफ असेल तर त्याला वापरूही शकता. वापरू शकतो. चांगलं वापरलं तर. चांगलं जर त्याचा वापर चांगला नाही झाला तर 4 वर्षात मात्र हे ही खराब होणार. 250 गेजची हां. त्याच्यापर्यंत 700 गेजची जर असली ना तर तिला 10-15 वर्ष टेन्शन नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये ही पन्नी तळू नये म्हणून तिला पाणी ठेवावं लागेल. पाणी राहिलं पाहिजे उन्हाळ्यात. 700 घेतलं तसं काही म्हणजे पाणी नसलं तरी तिला गरज नाही. तिचा खर्च किती आहे? तिचा खर्च जवळपास 60 रुपये स्क्वेअर फूट येतो.
60 रुपये 7 रुपये 7 रुपये बरं. तिला खर्च थोडा जास्त लागतो आणि ही थोडी स्वस्त आहे ती. बरं मी काय म्हणतो, समजा पाणी उन्हाळ्यात ठेवण्यासाठी तुम्हाला ते पाणी स्टोअर एकदा शेवटला करून ठेवावं लागत हो. असेल. ठेवलं की मग पनीला काय होत नाही, पुन्हा काही अडचणच काय अडचण नाही. म्हणजे पाण्यापासून खराब होणार नाही. नाही नाही पाण्यापासून आणि पाण्याऐवजी दुसरं काही त्याला कव्हरिंग करायचं साहित्य जर वापरलं तर नाही त्याला मग ते उंदरं फिंदरं शेतीमध्ये काही बी असते अच्छा 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 ते म्हणजे त्याला उंदीर- बोकाड पाडलं की ते पाणी खाली जाते. अच्छा. म्हणजे आपण समजा हे याला ऊन लागू नये म्हणून काही आच्छादन वेगळं, जसे की आता मला काय म्हणायचंय, हो करता येतं ना. आपण जर ग्रीन शेड हो. केलं वरून साईडनं हो. जर सर्वकडून हे मारले हो, मग अँगल आणि त्याच्यावर ग्रीन शेड करायचं तर ही आपण ची लाईफ वाढेल ना. लाईफ वाढणार. मग त्या ग्रीन शेडला आपल्याला खर्च येऊन येऊन किती येणार आहे? त्याला थोडं येणार इतकं जर टाकायचं म्हणलं तर 4-5 हजार रुपयामध्ये 5,000 जसं म्हणलं तसं होते. मग ह्या 5,000मुळे जवळपास तुमच्या या पन्नीचं आयुष्य 2 वर्ष वाढणार आहे. 2 वर्ष वाढणार म्हणजे 4 ते 6 वर्ष तुमच्या पन्नीचे वाढायचे. म्हणून तो एक प्रयत्न आपण लक्षात ठेवायचा की आपण जर ती ग्रीन नेट वापरली, उन्हाळ्यातच वापरायची हा. उन्हाळ्यात वापरायची, पावसाळ्यात काढून ठेवायची. त्याच्यानंतर ती पन्नी व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर तुम्हाला याची लाईफ वाढलेली 100% दिसेल. हा माझा अनुभव. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी जे उन्हाच्या क्षेत्रात राहणारे शेतकरी आहेत, तर त्यांनी या पन्नीला संरक्षण म्हणून, सुरक्षा कवच म्हणून काय दिलेलं आहे, वरून शेड दिलेलं आहे ग्रीन नेट. आणि मग त्या ग्रीन नेटच्या शेडमुळे त्यांना काय फायदा होतो की या पन्नीची लाईफ जी आहे डबल व्हायला, कारण उन्हाळ्यात त्याला ऊनच लागलं आणि मग ही तळण झाली पन्नी. त्यामुळे हाही पर्याय तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये जर केला तर निश्चित स्वरूपात त्याला फायदा होणार आहे. पन्नी आतरून घेताना ह्या गुड्या पडल्यात ना, त्या गुड्या पडलेल्या पन्नीमुळं याला डॅमेज होण्याची शक्यता पुन्हा वाढते. त्यामुळे शक्यतो या गुड्या पडू द्यायच्या नाही. हां, या गुड्या जेवढ्या कमी झाल्या तेवढं पन्नीचा लाईफ काय होईल. सर तुम्हाला जास्त माहिती आहे त्यांच्यापेक्षा. तर अशा पद्धतीने मग आम्ही एक तुम्हाला माहिती नसते पण तुमच्यापर्यंत येऊन या गोष्टी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणं पण गरजेचं आहे, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि तुमच्याबरोबर तुमचं पाहून बाकीचे शेतकरी आपोआप करायला लागतील. आता आम्ही रस्त्याने जाऊ लागलो पण आम्हाला हे शेततळं दिसलं तर म्हणलं चला आपण भेट देऊन येऊ. तिथं आपल्याला माहिती होते, आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होते. येणाऱ्या काळात जर आपल्याला नाही नोकऱ्या लागल्या, खरंय सर, शेतीबद्दलही आपल्याला माहिती पाहिजे. मग या गोष्टीचं ज्ञान असावं म्हणून या हा जमीन नसेल त्याचा प्रश्न आहे. धन्यवाद मामा. मामांनी खूप छान अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आणि त्याबद्दल मामाचे आणि त्यांच्या सोबत असणारे, काय नाव तुझं? रामचंद्र मामा. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. दोघांचंही या ठिकाणी आम्ही आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एक पुष्प देऊन स्वागत करतो आहोत. सगळे या ना, सगळे या ना. आणि मामा तुमचं अरे खाली पडताना हळू हळू हळू. आणि हे ते तिला पुढे घ्या. अगं तू इकडे ये गं. खूप छान अशी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे मिळालेली आहे. निश्चितच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ही माहिती आपल्या यांना घ्या, यांना घ्या सर. हात हात थांब आलात ना. काष्टे मामाचं स्वागत या ठिकाणी.